शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो ऊस प्लॉटमध्ये आणि इथं 13-007 हा ऊसाची लागवड आपण इथं चालू केलेली आहे। काही सऱ्या राहिलेल्या आहेत, 4.5 फुटाच्या इथं सऱ्या पाडल्या आपण आणि साधारण 2-2 फुटावर इथं लागवड पद्धत एक डोळा चालू आहे। तर यामध्ये 13-007 हे जे एका डोळ्याचं बेन जे आहे हे अशा प्रकारे आपण इथे या ट्रेमध्ये आणलेलं आहे आणि या ट्रेमधून काढून बघा इथं अशा प्रकारे हे इथं बनवलेलं आहे नर्सरीमध्ये। आणि नर्सरीमधून आपण हे कारखान्यामार्फत नॅचरल शुगर मार्फत गुंज या युनिट मार्फत बनवलेलं आहे आणि एका जागी एकच अशा प्रकारे आपण इथं थोडंसं खोदून साधारणतः तिकाशीने किंवा विळ्याने 2-2 फुटावर आपण इथे लागवड केली आहे। मुळ्याची संख्या पण भरपूर आलेली आहे, आपण बघू शकता कशा प्रकारे आहे ती। आणि फुटवे पण एकदम जबरदस्त आता येतात लागवडीनंतर। आपण या सरीमध्ये बारीक झुळझुळ असं पाणी सोडलं नळ्यांनी आणि त्याच्यानंतर हे पाणी अशा प्रकारे आल्यानंतर तिकाशीनं खोदलं आणि त्यात अशा प्रकारे प्रत्येक खड्ड्यामध्ये खड्डे मारून सरीमध्ये त्याच्यात अशा प्रकारे अंथरून घेतलं आणि त्याला खूप माती काढून त्याच्यात बुजून घेतले मुळ्या आणि त्याच्यानंतर आपण इथं लागवड करणं चालू आहे। आणि इथं लागवड झालेली आहे, आपण बघू शकता। आणि त्याच्यानंतर आता याला साधारण सुकल्यामुळे झुळझुळ पाणी सोडायचं आहे आणि याला ड्रिचिंगमध्ये आपल्याला इथं क्लोरोपायरिफॉस 40 मिली आणि साप पावडर 40 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून नोजल काढून आपल्याला इथं पाणी दिल्यानंतर इथं ड्रिचिंग करायची आहे। कारण याच्या बुरशीचा अटॅक वगैरे आणि ह्युमिक ॲसिड टाकायचं आहे 100 मिली त्यामध्ये आणि कॅल्शियम नायट्रेट 100 मिली अशा प्रकारे आपल्याला इथं घ्यायचं आहे, जेणेकरून हिरवेपणा राहील, सर्व गोष्टी राहतील, बुरशीनाशक आणि मुळे संख्या वाढेल अशा प्रकारे कीटकनाशक सोबत घ्यायचं आहे। तर या भागामध्ये चांगल्या प्रकारे इथं 4.5 बाय 2 फुटावर लागवड झालेली आहे, आपण बघू शकता। आणि इथं रोपं जे आहेत तर असे आपण डुकरांनी खाऊ नये रात्रीला म्हणून बाजावर ठेवले आहेत, हे बघा अशा प्रकारे या ट्रेमध्ये कोकोपीटमध्ये। तर अशी लागवड याची करायची आहे आणि अंतर आपण यासाठी जास्त ठेवलं आहे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचं म्हणजे फुटव्यांची संख्या कमी नाही आली पाहिजे, भरपूर आली पाहिजे। आणि या सरीमध्ये आपण 10-26-26 एकरी एक गोणी सल्फर 10 किलो, ह्युमिक ॲसिड 10 किलो आणि मायक्रोन्यूट्रन 10 किलो अशा प्रकारे टाकलेला आहे।